नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे आणि शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. तर पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण शिकूया इयत्ता 10वीच्या मॅथ्स फर्स्टमधील दुसरा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. त्याच्यातला आज आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1. याच्यातला पहिला क्वेश्चन या ठिकाणी लिहिलेला आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे. तुम्ही कोणतीही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिल्या. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता इथं प्लस प्लस इथं मायनस मायनस लावा. एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 6 इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 इज द फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथं कसं आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c. इथं एकच व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल x हे एकच आहे. अँड मॅक्सिमम इंडेक्स और त्याला काय म्हणूया आपण, हायेस्ट इंडेक्स किती आहे? 2. इथं x1 आहे परंतु मॅक्सिमम किती आहे? 2. देयरफॉर दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथं सुद्धा बघा, मॅक्सिमम इंडेक्स आहे 2, इथं मॅक्सिमम इंडेक्स 2. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. हियर x इज द ओनली व्हेरिएबल, म्हणजे एकच व्हेरिएबल पाहिजे आणि मॅक्सिमम इंडेक्स पाहिजे 2. आता तशी इथं काय इक्वेशन दिलं. सेकंड क्वेश्चन काय बघा, अजून याच्यात या प्रॅक्टिस सेटच्या अगोदर काय माहिती आहे की तुम्ही स्टडी करा. हा आपण प्रॅक्टिस सेट कंप्लीट करूया. तुम्हाला प्रॅक्टिस सेटच्या अगोदरचे सॉल्व एक्झाम्पल कळणारच आहेत. कारण आपण नेहमी काय म्हणतोय, जर डोंगर चढायचं प्रॅक्टिस केलं तर टेकडे आपण सहज पार करणार आहे. आपण प्रॅक्टिस सेट 2.1 शिकूया आणि त्याच्या अगोदरचे सॉल्व केलेली एक्झाम्पल तुम्ही इझी करू शकता. आता बघा, सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता इथं फर्स्ट दिलंय बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2. आपली अट काय आहे? मॅक्सिमम इंडेक्स पाहिजे 2 आणि व्हेरिएबल एकच असलं पाहिजे. हियर x इज ओनली व्हेरिएबल. आन्सर याचं किंवा सोल्युशन, इन दिस इक्वेशन x is the only variable. एकच व्हेरिएबल x and maximum index or highest index is 2. maximum index is 2. Therefore it is a quadratic equation. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता याच प्रमाणे पुन्हा दुसऱ्या भागात आहे, या स्वरूपात आलोय आपण. काय आहे पहा, वाय स्क्वेअर प्लस 5y चं इकडं मायनस 5y मायनस 10 चं इकडं होणार प्लस 10 इज इक्वल टू 0. आलं का बघा या फॉर्म मध्ये, ए स्क्वेअर प्लस bx प्लस c या स्वरूपात. इथे व्हेरिएबल एकच आहे, y इज ओनली व्हेरिएबल. काय होणार याचं आन्सर किंवा सोल्युशन? हियर किंवा इन दिस इक्वेशन y is the only variable and maximum index आहे का बघा, maximum index 2 आहे. maximum index is 2. Therefore it is a quadratic equation. किती छान आहे बघा. आता थर्ड बघा, आता या स्वरूपात असं आहे का? हे नाही, तर इथं खाली y दिसतोय. मग ह्याला काय करूया, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय y. काय लिहिलं? मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय y. y ने मल्टिप्लाय केले काय होईल? इथं y क्यूब प्लस इथं y ने मल्टिप्लाय केलं y जाईल म्हणजे राहणार फक्त 1. इथं y ने मल्टिप्लाय केले की 2y. देयरफॉर y क्यूब प्लस 2y चा करायचं मायनस 2y
प्लस 1 इज इक्वल टू 0. तर मॅक्झिमम इंडेक्स किती आली 3 म्हणजे 2 नाहीये, व्हेरिएबल एकच आहे. सोल्युशन काय हिअर और इन दिस इक्वेशन काय लिहिणार y is the only variable, y is the only variable, but maximum index is not 2. Maximum index 2 9. Therefore it is not a quadratic equation. आता सॉल्व केलेल्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे ऍक्टिव्हिटी म्हणून आले बघा, एक दोन एक्झाम्पल आहेत. तर तुम्हाला फक्त त्या बॉक्स मध्ये काय त्या जागा भरायच्या बघा. इन दिस इक्वेशन x असं तुम्हाला ते बॉक्स दिला असेल तर तुम्हाला ते व्हेरिएबल आहे x. इन दिस इक्वेशन x इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्सिमम इंडेक्स इज, मॅक्सिमम इंडेक्स किती आहे 2, तर त्याला बॉक्स असेल. त्याच्यानंतर देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, असेल तर इट इज आणि नसेल तर इज नॉट. इट इज नॉट असे बॉक्स आहेत बघा. त्या बॉक्स मध्ये एक तर तुम्ही इज लिहायचे और इज नॉट आणि त्याचं व्हेरिएबल कोणतं आहे ते लिहायचे आणि त्याची मॅक्सिमम इंडेक्स. आता इथे बघा y is the only variable and maximum index is 2. आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट का सुरू केला, तर याच्या अगोदरची एक्झाम्पल तुम्ही सहज सोडू शकणार आहे. त्याला राहिली ऍक्टिव्हिटी पूर्ण करू शकता. इथे सुद्धा इन दिस इक्वेशन y is the only variable but maximum index is not 2, therefore it is not a quadratic equation. या पद्धतीने या सेकंड क्वेश्चन मधले हे 3 आकडे आपण पूर्ण केले. पहिला क्वेश्चन सांगितलं तुम्हाला राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, कोणतीही लिहा. काय काय तर मुलं असली इक्वेशन लिहित नाहीत. आणि तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला तर त्या क्वेश्चन पेपर मध्ये 2-3 तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन सापडतील, तिथली बघून लिहिले तरी चालतील. अशा पद्धतीने हा पहिला आणि दुसरा क्वेश्चन पूर्ण केलेला आहे. लिहून घ्या. यानंतर पुढचं आहे चौथं एक्झाम्पल x + 1/x - 2. इथं खाली आहे x, डिनॉमिनेटर जर x असेल तर काय करायचं, यापूर्वी जे काय एक्झाम्पल केलं आपण इथं काय लिहिणार मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय x. काय लिहिलं मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय x. इथे x ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार x² प्लस हा x जाणार, इथे येणार हा x जाणार म्हणजे राहणार फक्त 1. तो x घालण्याकरता केले ना आपण, हा x गेला तर राहिला फक्त 1 इज इक्वल टू -2 ला x ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे -2x. काय झालं x², इथे x ने मल्टिप्लाय केलं x गेला राहिला फक्त 1, त्याला x ने मल्टिप्लाय केलं -2x. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणूया x² + bx + c = 0. पहिला स्क्वेअर टर्म x² - 2x + 2x + 1 इज इक्वल टू 0. आता इथं बघा x इज द ओनली व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल x आहे. मॅक्सिमम इंडेक्स किती आहे 2. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर यापूर्वी आपण 3 एक्झाम्पल सोडवली. तुम्ही काय लिहिणार इथं हिअर किंवा इन दिस इक्वेशन maximum index is 2. आणि अगोदर काय हिअर x इज द ओनली व्हेरिएबल ते लिहूया अगोदर. इन दिस इक्वेशन काय x is the only variable, in this equation x is the only variable and maximum index is 2. Therefore it is a quadratic equation. काय केलं सांगा आता in this equation x is the only variable and maximum index is 2. Therefore it is a quadratic equation or given equation is a quadratic equation. तर फिफ्थ भाग आता त्याचं प्रॉडक्ट करूया आपण. दोन ब्रॅकेटचं प्रॉडक्ट आहे मल्टिप्लिकेशन. इथं काय m इंटू ब्रॅकेट m - 5 + 2
प्लस 2 इंटू ब्रॅकेट पुन्हा m मायनस 5 इज इक्वल टू 0. आता मल्टिप्लिकेशन कसं करणार, m न 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि 2 न मल्टिप्लाय करायचं. m इंटू m m स्क्वेअर, m इंटू मायनस 5 m झालं. m न मल्टिप्लाय केलं आता 2 न, 2 इंटू m प्लस 2m प्लस मायनस मायनस 2 इंटू 5 10 इज इक्वल टू 0. आता लाईक टर्म्स आहेत बघा ह्या दोन. देअरफॉर काय होईल मग, m स्क्वेअर मायनस 2m मायनस 5m प्लस 2m मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. झालं बघा. इथं काय लिहिणार, हिअर सोल्युशन आहे इथं. In this equation, m is the only variable and maximum index is 2. कुठं बॉक्स येणार आहेत, here m is the only variable, maximum index is 2, therefore it काय होणार पुन्हा, आहे का नाही आहे, it is a quadratic equation. ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलं प्रॅक्टिस सेटच्या अगोदरच्या असे 3 फ्रेम असणार, 3 बॉक्स असणार आहेत फक्त. 6th एक्झाम्पल बघा, त्याला काय करूया, क्यूबची 2 टर्म आहेत बघा, ते एकत्र घेऊ आपण. 3m क्यूब आहे, हेच तिकडे नेऊ समजा किंवा ते इकडे काय फरक पडत नाही. आता नेऊया तिकडे. चला इथं काय आहे, इकडे 0 ठेवूया आणि सगळंच तिकडे नेऊया. म्हणजे काय होईल, 3m क्यूब नंतर हा प्लस m क्यूबचा इकडे मायनस m क्यूब प्लस 3m स्क्वेअरचा मायनस 3m स्क्वेअर मायनस 2चा प्लस 2 इकडे फक्त 0 आहे. बघा बरं काय केलं, 3m क्यूब इथंच प्लस m क्यूबचा मायनस m क्यूब प्लस 3m स्क्वेअरचा मायनस 3m स्क्वेअर मायनस 2चा प्लस 2. आता काय होईल, 0 इज इक्वल टू 3m क्यूब मायनस m क्यूब 3m क्यूब मायनस 1m क्यूब 2m क्यूब मायनस 3m स्क्वेअर प्लस 2 आणि हे पुन्हा सरळ करून लिहा पाहिजे तर 2m क्यूब मायनस 3m स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0. आता इथं मॅक्सिमम इंडेक्स आहे 3 आणि व्हेरिएबल 1 आहे. m इज द ओनली व्हेरिएबल बरोबर, परंतु मॅक्सिमम इंडेक्स आहे 3, मॅक्सिमम इंडेक्स पाहिजे 2 आपल्याला. इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. आपण लिहिताना काय लिहूया, इन दिस इक्वेशन m is the only variable. In this equation m is the only variable but maximum index is 3 and not 2. म्हणजे 2 नाही आहे, 3 आहे म्हणजे आपल्याला पाहिजे 2 नाही आहे. therefore it is not a quadratic equation. म्हणजे इथं काय असणार आहे, इज नॉट, हे महत्वाचं. या पद्धतीनं हा सेकंड क्वेश्चन पूर्ण झालेला आहे. हे लिहून घ्या. यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे बघा, write the following equations in the form x square plus bx plus c equal to 0. Then write the values of a, b, c for each equation. The first आहे बघा, 2y is equal to 10 minus y square. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं, x square plus bx plus c is equal to 0. तर पहिलं तर पाहिजे स्क्वेअर टर्म, नंतर x टर्म इथं कॉन्स्टंट इक्वल टू 0. आता पहिल्यांदा स्क्वेअरची टर्म इकडे घेऊया. therefore मायनस y स्क्वेअर इकडे काय होईल, प्लस y स्क्वेअर प्लस 2y प्लस 10 चा इकडं मायनस 10 इज इक्वल टू 0. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या स्वरूपात आहे. आपण काय करूया, कंपेअरिंग विथ इथे यायचं, कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इथं x व्हेरिएबल आहे तर इथं आहे y, इथं x स्क्वेअर आहे तिथं y स्क्वेअर, इथं x आहे तर इथं y आहे. आणि abc चा जागेवर काय बघा, इथं काय नाही, इथं 1 आहे. कंपॅरिझन केली
तर a ची व्हॅल्यू किती आहे 1, b इज इक्वल टू 2, c इज इक्वल टू -10, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 आणि c इज इक्वल टू -10. सेकंड बघा, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. या ब्रॅकेटचं अगोदर आपण एक्सपान्शन करूया. सोल्युशन काय करूया किंवा देअरफॉर डायरेक्ट सोल्व करतो आपण. एक्सपान्शन a - b ब्रॅकेट स्क्वेअर, a - b ब्रॅकेट स्क्वेअरचं काय एक्सपान्शन आहे, a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर. तसं येतं x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस काय असते 2ab, मग 2 × x × 1 means -2x plus 1 चा स्क्वेअर 1 is equal to 2x plus 3. Therefore x square as it is -2 as it is plus 2 becomes -2x plus 1 plus 3 च्या इकडे काय होईल -3 is equal to 0. बरोबर बघा, x square -2x plus 2x चा -2x plus 1 plus 3 चा -3. Therefore x square -2x -2x -4x 1 - 3 -2 is equal to 0. झालं बघा, या स्वरूपात आले x square plus bx plus c is equal to 0. इथं काय आणणार, कंपेअरिंग विथ सगळे याचं तुम्ही कंपेअरिंग विथ x square plus bx plus c is equal to 0. मग a is equal to इथं काय नाही किती आहे 1, a is equal to 1, b is equal to -4, c is equal to -2. तसं आता इथं डायरेक्ट सुरू करतो. देअरफॉर इथं काय आहे मायनस साइन फक्त आहे बघा बाहेर, म्हणजे -1 ऍक्च्युअली तो आत मल्टिप्लाय केलं तर फक्त साइन चेंज होणार नाही. म्हणजे इथं काय आहे मग x स्क्वेअर प्लस 5x आतली फक्त साइन चेंज करायची, प्लस 3 चा होणार -3, -x चा होणार +x. किती छान आहे बघा. x स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू साइन कुठं होतं आपलं इथं, इक्वल टू साइन राहील इक्वल टू आतली साइन चेंज होणार -3 - +x. x स्क्वेअर ॲज इट इज प्लस 5x इथंच प्लस x होणार -x, -3 होणार +3 इज इक्वल टू 0. बरोबर आहे का बघा. x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू -x +x, x स्क्वेअर इथंच प्लस 5x प्लस x झाला -x, -3 चा +3. आता लाईक टर्म्सची इथं सबट्रॅक्शन करू. x स्क्वेअर 5x - x 4x plus 3 is equal to 0. आता इथल्यासारखं लिहायचं काय ना, कंपेअरिंग विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0 हे लिहायचं पूर्ण तुम्ही. मग कंपॅरिझन केली तर a इज इक्वल टू इथं काय म्हणजे किती आहे 1, b इज इक्वल टू 4 and c इज इक्वल टू 3. हे थर्ड क्वेश्चन मधले 3 एक्झाम्पल आपण पूर्ण केले, लिहून घ्या. यानंतर फोर्थ एक्झाम्पल बघा, 3m² इज इक्वल टू 2m² - 9. त्याला काय करूया, x² प्लस bx प्लस c इक्वल 0 या स्वरूपात प्रथम आणूया. 3m² प्लस 2m² चा -2m² -9 चा इकडं +9 इज इक्वल टू 0. बघा 3m² प्लस 2m² चा -2m² -9 चा +9. आता ह्या दोन्हीची लाईक टर्म्स ची इथं सबट्रॅक्शन करूया. म्हणजे काय होईल 3m² - 2m², 3m² - 2m² काय आला फक्त m² आला, फक्त m² आणि m ची टर्म नाही 0m + 9 इज इक्वल टू 0. झाले का बघा बरोबर. आता काय नाही इथे किती असणार आहे 1, 3m² - 2m² 1m²,
एम ची टर्म आहे प्लस 0m प्लस 9 इज इक्वल 0. आता इथं काय होणार, पहिल्या 3 एक्झाम्पल आपण केले, आता मी लिहित नाही, तुम्ही म्हणा फक्त आणि तुमचं तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या 3 एक्झाम्पल प्रमाण करा. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज 0. मग कंपॅरिझन केली तर a इज काय येणार 1, b इज इक्वल टू 0, c इज इक्वल टू 9. पुन्हा आता हे बघा, p नात मल्टिप्लाय करूया, p इंटू 3, देअरफॉर 3p प्लस 6p इंटू p इंटू 6p, ज्या 6 राहणार असाच आणि p इंटू p होणार p स्क्वेअर. झालं का बरोबर बघा, p इंटू 3 3p प्लस 3 इंटू 6p 6p स्क्वेअर आणि इज इक्वल टू 5 येतो इकडे होणार -5 इकडे होणार आहे +5 इज इक्वल टू 0. आता हे क्रमाने वाढूया, म्हणजे पहिल्यांदा स्क्वेअर टर्म म्हणजे काय होणार इथं 6p स्क्वेअर प्लस 3p प्लस 5 इज इक्वल टू 0. आणि आत्ताच्या सारखंच काय लिहिणार इथं, कंपेअरिंग विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज 0. a इज इक्वल टू 6, b इज इक्वल टू 3 and c इज इक्वल टू 5. हे बघा, therefore x स्क्वेअर इथंच, x टर्म दिसतच नाही, त्याला काय ठेवूया प्लस 0x. आता काय तो 0 प्लस केला काय मायनस केला काय, -9 इथंच प्लस 13 चा -30 इज इक्वल टू 0. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 0x, x ची टर्म आम्ही 0 घेतला, -9 -13 -22, बरोबर ना, -9 -13 -22 इज 0. आता कंपेअरिंग विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज 0. मग a इज इक्वल टू इथं वर a चा इथं काय a ची व्हॅल्यू x चा कोएफिशिएंट काय नाही किती आहे 1, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0, c ची व्हॅल्यू -22, c इज इक्वल टू -22. या ठिकाणी हा क्वेश्चन 3 कंप्लीट झालेला आहे. व्यवस्थित लिहून घ्या, इथं डॉट डॉट केले, तिथं काय लिहायचंय, कंपेअरिंग विथ a स्क्वेअर प्लस bx प्लस c इज 0, कंपेअरिंग विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज 0. या पद्धतीने हे कंप्लीट करा. आणि यानंतर ह्याच्या आपण 3 क्वेश्चन पूर्ण केले थे, ह्याच्या पुढचा 4था 5वा 6वा क्वेश्चन आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आता काय करा, तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.1 च्या अगोदरचे सॉल्व एक्झाम्पल आहेत ती चांगली करा. मी अगोदर सॉल्व एक्झाम्पल बद्दल काय घेतलं, अगोदर काय डिस्कस केलं नाही का, तर ही एक्झाम्पल जर आपण चांगली केली तर तिथली तुम्हाला एक्झाम्पल सुटणारच आहे. म्हणून सॉल्व एक्झाम्पल चांगली करा आणि नेहमीच असाल परफेक्शन मिळवायचं असेल तर प्रॅक्टिस करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून प्रॅक्टिस करा, परफेक्शन मिळवा. बेस्ट लक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.